हॅलो अँड वेलकम बॅक. आणि आज आहे डे 49. आणि या पॉईंटला तुम्ही पण पोचला असेल की लाईक तुमच्याकडे काहीच नाही करायला, की काय व्हिडिओ बनवायला नाही ना, काहीच नाही ना, काही नाही. सो माझे पण आज असंच झालं आहे. अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे राजदीप आणि तुम्ही बघताय घेऊन टाक रे. तर आजचा दिवस असाच झाला आहे की लाईक माझ्याकडे काहीच नाही आहे, व्हिडिओ नाही ना, काय नाही ना, काय नाही ना, काहीच नाही माझ्याकडे असं शूट करायला का काय नाही, माझ्याकडे कॉन्टेंट पण नाही आहे. तर मला काय करायचं आहे की लाईक मला तर कंटिन्यू ठेवायचं आहे की व्हिडिओ माझे रोज जायला तर पाहिजे, भले तो 2 मिनटाचा असू दे का 1 मिनटाचा असू दे, पर्यंत व्हिडिओ बाहेर जायला पाहिजे, माझं मेन ध्येय आहे. कारण की आता तर मी एक छोटासा कॉन्टेंट क्रिएटर आहे, माझे 94 का 93 सबस्क्रायबर्स आहेत. तर याच्यासाठी मला रोज व्हिडिओज टाकायचे आहेत, रोज व्हिडिओज मला यूट्यूबवर टाकायचे आहेत, की यूट्यूबनी माझं अल्गोरिदम म्हणजे लर्न करून मग तो सगळीकडे माझे व्हिडिओज पाठवेल. तर मेन आहे की यूट्यूबनी तुमचा अल्गोरिदम रीड करायला पाहिजे, की तुम्ही दिवसातून किती वेळा व्हिडिओज टाकतात, का महिन्यातून किती वेळा व्हिडिओज टाकतात, का वर्षातून. इफ तुम्ही महिन्यातून 10 व्हिडिओज पण टाकत असेल तर चांगलं आहे. जेवढे जास्त व्हिडिओज, जेवढे जास्त यूट्यूब लर्न करेल तुमचं अल्गोरिदम, आणि हे एवढं मला असं वाटतं तसंच व्हायला पाहिजे. कारण की तुम्ही इफ महिन्यातून 2च व्हिडिओज टाकत असेल, कधी पण तुम्ही मोठा क्रिएटर नाही, तुम्ही मोठे क्रिएटर झाले, तुमचे 3-4 मिलियन झाले, तर तुम्ही 1 महिन्यातून एक व्हिडिओ टाकला तरी चालेल. पर्यंत कधी पण तुम्ही छोटे क्रिएटर आहे, आज माझं 100च्या आतच आहे, तर रोज व्हिडिओज टाका. कधी पण तुमचा एक व्हिडिओ बेस बनत नाही, मला असं वाटतं. आता तुम्ही हे पण बोलत असेल की लाईक तुला कसं माहिती आहे, लाईक हो, पण मला असं वाटतं, मला सिरियसली असं वाटतं, जेवढे जास्त व्हिडिओज जेवढे हे आणि कंटिन्यूस व्हिडिओज अपलोड करा. आता मला ते शब्द नाही येते, कन्सल्टन्सी काय आहे ते, तर त्यामुळे मी कंटिन्यू वापरतो आहे. तर तुम्हाला कंटिन्यूअस व्हिडिओज टाकायचे रोज, डेली. इफ तुम्ही आठवड्यातून 2दा टाकायचं असेल तर आठवड्यातून दोनदा टाका, पण 2च्या खाली नको जावा. 3, अगर तुम्ही एकच व्हिडिओवर आला तर तुमचा अल्गोरिदम चेंज होऊन जाईल. कधी पण तुम्ही मोठे क्रिएटर बनत नाही. कधी पण तुमचे इफ आता तुम्ही 2 टाकतो, 2च्या वर 3 गेलं, 4 गेलं तर ठीक आहे, पण 2च्या खाली नको या. सगळ्यात मेन तो आहे. आठवड्यातून तुम्ही 2 व्हिडिओज टाकत तर 2 व्हिडिओज करा. इफ 15 दिवसातून तुम्ही 2 व्हिडिओज टाकत असेल, का 15 दिवसातून 1 व्हिडिओ टाकत असेल, 1 मिनिट, तर 15 दिवसातून तुम्ही 1 व्हिडिओ टाकत असेल तर 15 दिवसानंतर एक दुसरा व्हिडिओ पण जायला पाहिजे, तसं अल्गोरिदम रीड करतं ते. तर 15 दिवसात तुम्ही 2 व्हिडिओज टाका का 1 व्हिडिओ टाका, पण 2च्या खाली कधी नको आहे. नंतर काय होतं की लोक कधी कधी 6-6 महिने टाकत नाही. माझं पण तेच झालेलं की स्टार्टिंगचा 1 वर्ष 2023मध्ये माझे काहीच व्हिडिओज नव्हते, नुसते 4 का 5 व्हिडिओज होते पूर्ण. मी स्टार्टिंगमध्ये लय भारी मला असं वाटलेलं की रोज म्हणजे आठवड्यातून का 15 दिवसातून एक 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 व्हिडिओज टाकेल, पण तसं काही नाही झालं होतं. तर आता मी हा स्वतःचा चॅलेंज घेतला आहे. इंट्रोवर्ट आहे मी. आता कॅमेऱ्याच्या समोर आता 50 दिवस म्हणजे 49 दिवस बोलून बोलून आता मला जरासं बोलण्याची सवय झाली, आणि मी एकटा आहे त्यामुळे मी बोलू शकतो. इफ एकटा नसतं तर भाई काहीच नाही झालं असतं माझ्याकडून. तर आता तेच आहे की लाईक मी इंट्रोवर्ट म्हणून आता एक्स्ट्रोवर्ट, आणि ही माझी लाईक यूट्यूबवरती मी जर्नी माझी रेकॉर्ड करतो आहे, की कसं चाललं आहे, कसं काय करायचं आहे, कसं मी करतो, कसं माझे प्रॉब्लेम्स काय आहेत, हे सगळं मी फेस करतो आहे, जे आपण रेकॉर्ड करतो आहे त्यामुळं. तर हेच सगळे की लाईक तुम्ही कंटिन्यूज राहण्यासाठी लागलं नाही, कंटिन्यूज राहण्यासाठी तुम्ही कसेही व्हिडिओज बना. आता मी हे सगळं म्हणजे भाई मला रॉ व्हिडिओज ठेवायला आवडतात. मला नुसतं असं नाही की लाईक इथं कॅमेरा फिट केला मग असं चालत आलो नाही. मला लोकांना जेवढा रॉ व्हिडिओज द्यायचेत ना, जेवढे रॉ व्हिडिओज मला द्यायचेत, कारण की भाई मला नाही येत, मला प्रिटेंड करता नाहीत, मला खोटं म्हणजे प्रिटेंड करता नाहीत की लोकांच्या समोर हा 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 त्यानंतर लोकांच्या मागे हे करायचं मला नाही येत. त्यामुळं लाईक जे पण आहे ना, मी कसं जे काय बोलतो काय हे जे माझं खरं एक्सपिरियन्स काय ते सगळं मी त्या ह्याच्यात हे टाकतो आहे. त्यामुळं मी व्हिडिओज पण मला कधी कधी कट करायला पण हे वाटतं की लाईक ओके तर मी कट करू, पण असं वाटतं कशासाठी मला रॉज दाखवायचं, तर लाईक त्यामुळं माझे मोस्टली खूप कमी आहेत. इफ माझे कट पण असेल ना व्हिडिओज, तर त्यात मी 15 ते 20 सेकंड काहीच नाही बोललो तर मी ते व्हिडिओज कट करतो. नाहीतर असं नाही की लाईक माझे टेक कधी कधी लाईक बोलणं माझं होतं की चुकीचं होतं का काय होतं, पण मी असं पण नाही करत की लाईक बोलणं चुकीचं झालं का लाईन चुकीची बोलली तर लाईक कट करा आणि परत रीडू करा. मला रीडू करायला कंटाळ येतो, खरं कंटाळ येतो. त्यामुळं लाईक माझे जेवढेही पण आहेत ना सगळे कंटिन्यूस व्हिडिओज असतात, नाहीतर काहीच नाही. असंच आहे आपलं.
कारण की मला जे पण आहे खरं रॉ बी ठेवायचं आहे. जसं माझ्या डोक्यात आहे तसंच मला रॉ ठेवायचं आहे, तरच पुढं जाऊ शकतो. आणि येस, आणि तुम्हाला जसं आवडतं तसं बनवा. कारण की यूट्यूब इज लाईक तुम्हाला तुम्ही बनण्यासाठी पैसे देतो, दुसऱ्यांचा नाही. तुम्ही दुसऱ्यांची लाईफ किती वेळ कॉपी करणार आहे. माझं मेन तेच होतं की लाईक मी पण कधी विचार करतो की लाईक दुसरे जसे व्हिडिओज बनवते तसे पण बनवू. पण इफ तो सेम व्हिडिओज तसे बनवत असेल आणि मी त्याच्यासारखे सेम व्हिडिओज बनवत असेल, तर मला का लोक बघणार, मला असं वाटतं. त्यामुळं आय वॉन्ट टू क्रिएट माय ओन स्टाईल. तर मी कुठं तर युनिक बनेल असं मला वाटतं. त्यामुळं आणि येस, आज डे 49 आहे भाई. 49 दिवस झाले रोज व्हिडिओज बनवायचे. काही पण बोलायचं, काही पण हे करायचं. नुसतं कॅमेरा फिरर जाण्यासाठी काय पण बोलायचं आणि हे संपून टाकायचं. लाईक 49 दिवस 49 दिवस झालेत. सो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुमचा पण कुठला इंट्रोवर्ट मित्र असेल की त्याला पण यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, प्लीज सांगा मला कॉपी करायला. कॉपी नाही, मला बघायला मी कसं करतो, मी कसं हे करतो आणि काय चालू आहे इंट्रोवर्टच्या लाईफमध्ये ॲज अ बिगिनर ऑन यूट्यूब. तर प्लीज शेअर, लाईक आणि हे करा, कमेंट तुम्हाला कसं वाटतं ते. आणि चलो बाय बाय, आजसाठी बाय बाय. कारण की मला नुसतं आज व्हिडिओ बनवायचं आहे. माझे लाईक कंटिन्यूज माझ्याकडे आज कंटेंट नाही आहे. आता कधी कधी काय होतं की लोकांकडे कंटेंट नसतं तर लोक नाही टाकत पोस्ट. पण मला टाकायचं आहे, मला काही पण बडबड करायची आणि टाकायचं आहे, बस. दॅट इज द मेन थिंग. सो प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. अँड सी यू, गुड नाईट. आणि एन्जॉय करा लाईफ. टेन्शन नको घ्या, काही नको घ्या. माझ्यासारखं डोक्याचं बी नको करा टेन्शन घेऊन. तर डे 49 एंड्स हिअर अँड एन्जॉय. बाय, सी यू ऑन डे 50. 50 दिवस झालेत भाई, 50. चलो बाय बाय.